नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दिनांक 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, 31 ऑगस्ट ही अंतिम दिनांक नसून यापुढेही आपल्याला यामध्ये नवीन अर्ज हे यामध्ये करता येणार आहे आणि अर्जाची जी काही प्रक्रिया आहे ही निरंतर चालणार आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्टपासून जे काही हे नवीन पोर्टल आलेले आहे, या पोर्टलवर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया ही आजपासून सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन हे यामध्ये तयार केलेले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही त्यांना देण्यात आलेले आहे. यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा यामध्ये देण्यात आलेले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय विधानसभानिहाय आकडेवारी ही उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, आपण जेवढे काही अर्ज या पोर्टलवर केलेले असतील तर या पोर्टलवर केलेले अर्ज हे आता मंजुरीसाठी पाठवले जात आहे. तर यामध्ये काही जिल्ह्यांचे अर्ज हे यामध्ये या पोर्टलवर जे काही भरलेले असतील ते मंजूरसुद्धा झालेले आहे. तर आपण येथे ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये आल्याच्यानंतर आपण जेवढे काही अर्ज केलेले असतील तर आपल्याला तेथे दाखवले जातील. तर इथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की या अर्जाची स्थिती अजूनही पेंडिंग दाखवत आहे. परंतु काही जिल्ह्यामध्ये याला आपण जे काही या पोर्टलवर फॉर्म भरलेले असतील तर त्यांना अप्रूव्हल देण्याचे कामसुद्धा सुरू आजपासून झालेले आहे. तर आपण या पोर्टलवर पाहू शकतात की या पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या 29,84,139 इतकी आहे आणि येथे आपण पाहू शकतात की पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या इथे आपल्याला आता 18 इतकी दाखवत आहे. तर आपण जेवढे काही अर्ज या पोर्टलमध्ये भरलेले असतील तर या पोर्टलवर अर्ज भरलेले आपण जे काही असतील तर या अर्जाची छाननी आता सुरू झालेली आहे आणि ही जी काही छाननी आहे ही 31 ऑगस्टपर्यंत होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या अर्जाचे स्टेटस हे तेथे चेक करायचे आहे की आपला अर्ज हा यामध्ये अप्रूव्ह झालेला आहे की डिसअप्रूव्ह झालेला आहे का रिजेक्ट झालेला आहे. कारण की नारी शक्ती दूत ॲपवर आपण जसे आपल्या अर्जाचे स्टेटस हे चेक करत होतो त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये पण स्टेटस चेक करण्यासाठी हे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर आपल्याला त्याची माहिती ही पाहायला मिळणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.